यानंतर भारती वैष्णव यांना मी अनुभव कथनासाठी आमंत्रित करतो. सर्वप्रथम व्यासपीठावर विराजमान सर्व सर लोकांना आणि मॅडमांना मी अभिवादन करते. आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे लोक खूप बोर झालेले असणार आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त पकवणार नाहीये, फक्त 2 नाही तर 3 मिनिटं घेणार आहे, हार्डली ते पण. बरं ठीक आहे. आता मी इथे यायच्या अगोदर विचार करत होते, मीन्स इव्हन मी पूर्ण प्रवासातून 6 तास प्रवास करून आले, हाच विचार करत होते की मी स्टेजवर जाणार आहे आणि या दिवसाची मी 1 वर्षापासून वाट बघितलेली आहे की मी जाऊन बोलणार आहे. पण आज कळत नव्हतं की मी बोलू काय, आणि टॉपिक भेटला. टॉपिक हा आहे की जे माझे मित्रबंधूंनी आणि भगिनींनी 5-5, 10-10 वर्ष 2005-06 एवढ्या वर्षापासून प्रिपरेशन केली आणि त्यांना त्या प्रिपरेशनमधून जो सक्सेस मिळाला त्याला खरंच हँड्स ऑफ करावं वाटतं मला, कारण मी त्यांच्या कंपॅरिझनमध्ये 0 आहे. 1च वर्ष तयारी केली आणि ॲज कम्पेअर टू देअर नॉलेज माझं नॉलेज पण खूप कमी आहे. आणि खरंच तुम्हाला सगळ्यांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही डिझर्व करतात ही पोस्ट. मला मनातून सांगावं वाटतं की मी नाही डिझर्व करत, कारण ही स्टेज नव्हती माझी मिळायची. ते त्यांनी खूप मेहनत केली, ते खूप अशा खडतर वाटेतून गेले, उन्हाळे पावसाळे बघितलेले, त्यांनी लोकांचे बोलणे ऐकलेले आहेत. ते म्हणतात ना, अगोदर आपली खूप प्रियकर व्यक्ती असतात आणि 1-2 वर्षांनी चुकीचा अर्थ घेऊ नका, सोडून जातात आपल्याला. त्याच्यात फ्रेंड्स पण येतात, काही वेगळ्या टाईपचे पण फ्रेंड्स येतात. हे सगळे अनुभव त्यांनी अनुभवलेले आहेत आणि याच्यातून जाऊन नंतर जो सक्सेस भेटतो तो खरंच अश्रू येतात, लिटरली अश्रू येतात, आणि तो मी अनुभवलेला नाहीये. आणि आजच्या या दिवसाला मला माझ्या पप्पांची खूप जास्त आठवण येते. ते मला आत्ताच सोडून गेले आणि आज जर ते असते तर ते खूप खुश झाले असते. त्याच्यामुळे एक माझ्या आयुष्यात कमी राहिलेली आहे की माझे पप्पा माझ्यासोबत असते, तर आज मी, पप्पा आणि मम्मी दोघं इथे 3 जण सत्कारल्यासाठी इथे असतो आणि त्यांच्या हातेच मी पुष्पगुच्छ स्वीकार केला असता. पण वो बोलते हैं ना, भगवान के आगे और किस्मत से ज़्यादा और वक्त से पहले किसी को कुछ नहीं मिलता, लाइक दैट. ओके फाइन. प्री जेव्हा एक्झाम दिली तेव्हा बिलकुल होप्स नव्हते की माझा रिझल्ट येईल, त्याच्यामुळे रिलॅक्स होते, त्याच्यामुळे अभ्यास काही करत नव्हते मेन्सचा. मग म्हटलं PSIवर फोकस करू, पण तो माझा प्रात नव्हता. पण नाही, काहीतरी पाहिजे 2014ला आपल्या हातात म्हणून मग सुरू केला अभ्यास. मध्यंतरी पप्पांसोबत असं झालं, त्याच्यामुळे सगळं टोटल डिस्ट्रॅक्ट, म्हणजे खूप जास्त डिस्टर्ब झाले होते. असं वाटत होतं सोडून देते आणि मम्मी सोबत राहते, बस आता झालं, खूप झालं यार. पण त्यावेळेस माझे काही खूप चांगले फ्रेंड्स, सर लोक, त्यांनी मला खूप हेल्प केली. नाही तू ये, त्या वातावरणातून बाहेर आहे. घरच्यांनी म्हटलं नाही तू जा, टेन्शन नको घेऊ, आम्ही आहेत ना. मग मी त्यावेळेस औरंगाबादला आले, मी औरंगाबादची, तर मी तिथे गेले आणि मग मी PSIच्या प्रीसाठी तयारी सुरू केली. आणि मग नंतर गॅझेटेडचा रिझल्ट आला आणि 2 महिने होते नियर अबाउट मेन्ससाठी. मग आता काय करू, काहीच कळत नव्हतं. म्हटलं सरांना फोन करावं, म्हटलं नाही आत्ता 2 महिन्यात आहे, बघून आता आपण स्वतः करायचं आणि बघू, रिझल्ट आला तेव्हाच फोन करायचा की इंटरव्ह्यूला काय करू म्हणून. ठीक आहे, 2 महिने खूप अभ्यास केला, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत बुक माझ्या शेजारी असायचं. इव्हन तो झोपताना पण माझ्या बाजूलाच असायचं, नाही तर मला झोप नाही येत आत्ता सुद्धा. तर मग मी असा अभ्यास केला. रिझल्ट लागला तेव्हा होप्स होते की येईल म्हणून, आला, खूप छान वाटलं. गावाने सरांना फोन केला, सर कुठे आहेत तुम्ही, माझा रिझल्ट आला बघा, मी केली. सरांचा नेहमी प्रश्न असायचा, ही जी चेहऱ्यावर चमक आहे ना म्हणे, ती दिसायला नाही पाहिजे. 15 जूनची विद्यार्थिनी मी युनिकची. मग मी सरांना नाही म्हणत, चमक नाही का, आता आहे ती आहे, आता घालू कुठे ना, म्हणजे इतका पण अभ्यास करून सुद्धा मी चमक जात नव्हती, आता काय करणार आहे. म्हटलं ठीक आहे, ओके फाईन. मग सरांना तेव्हा तोच सेंटर म्हटलं, सर तुम्ही म्हटलं होतं ना एवढी चमक नको, अभ्यासात एवढं मग्न पाहिजे की समज तू इतका अभ्यास करते, मला बघून कोणी म्हणायचंच नाही अरे तू अभ्यास करते, खरंच असं असायचं. मग सरांना भेटले, सर म्हटले की इथे काय करते, आता पहिले पुण्याला चल. मग पुण्याला आले, मग मल्हार पाटील सरांना भेटले, तर सरांना म्हटलं सर फर्स्ट इंटरव्ह्यू आहे, काही कळत नाहीये, इव्हन माहीतच नाही की कसं काय असतं वगैरे, पॅनल असतो, कसे क्वेश्चन विचारतात, नो आयडिया, नॉट लाईक गेट आयडिया. मग सर म्हटले की अशी माझी बोलतीये ना, फक्त तसं जाऊन त्यांना उत्तर दे म्हणे, टेन्शन नको घेऊन, मी सगळं होऊन जाईल. आणि मग मला म्हटलं की भोळे सरांना जाऊन भेट. मग सरांना भेटले, सरांची माझी ओळख होती फोनवर,
म्हणजे सर मला नावाने ओळखत नव्हते, चेहऱ्याने ओळखत होते. मग सरांना जाऊन भेटले, मग सरांना म्हटलं अरे हो भारती का, मग बरं ठीक आहे. मग सरांनी माझे 1-2 मॉक घेतले आणि सरच म्हटले तू टेन्शन नको घेऊ, तुला 100% भेटते, बस झालं. तिथेच माहिती होतं की भेटते, त्याच्यामुळे रिझल्ट आला ना तसं काही वेगळं वाटलं नाही. ओके, एक्सपेक्टेड होतं की यार भेटणारच आहे म्हणून, त्याच्यामुळे नवीन असं काही वाटलंच नाही मला, कारण अगोदरपासून तो कॉन्फिडन्स होताच ना की नाही यार भेटणार आहे. आणि जाता जाता एवढं सांगू इच्छिते की ह्या प्रवासामध्ये मला एवढ्या अडचणी आल्या नाही. म्हणजे खूप जणांना असं होतं की त्यांना खूप चांगले फ्रेंड सर्कल भेटतात, पण अचानक सक्सेस भेटल्यानंतर तुटून जातात, सगळे काही तुटून जातात. आय डोंट नो व्हाय. माझ्यासोबत 1-2 जणांसोबत असं झालंय. म्हणजे 1-2 माझे खूप चांगले पुण्यातलेच फ्रेंड्स होते, पण दे आर नॉट इन कॉन्टॅक्ट विथ मी नाव. वाय आय डोंट नो. ठीक आहे, ओके, पण असं असतं. आणि जे लोक हे फेस करतात ना तर त्यांना खूप जास्त हर्ट होतं. त्याच्यामुळे ना फ्रेंडशिप करताना खूप निवडून फ्रेंडशिप करा. आणि मार्गदर्शक सुद्धा खूप निवडून चूज करा, कारण वो सही राह दिखाने वाले बहुत कम होते और वाट दिखा के वाट लगाने वाले भी बहुत ज्यादा होते. आणि लास्ट मोमेंटला जेव्हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट क्षण असतो ना, म्हणजे यू आर नियर टू सक्सेस, व्हेरी क्लोज टू सक्सेस, अशा वेळेस जे लोक तुम्हाला हेल्प करतात ना ते नेहमी तुमच्या हृदयात एक विशिष्ट स्थान बनवून ठेवतात. लाईक युनिक अकॅडमी आणि त्यांचे खूप चांगले टीचर भोये सर, मल्हार पाटील सर, तुकाराम जाधव सर, भालेकर सर नेहमी हसतमुख असतात. एनी टाइम काही टेन्शन आलं ना त्यांच्याकडे बघायचं, टेन्शन गो, ऑलवेज गोज. त्याच्यामुळे एक इन्स्पिरेशनचा पिटारा म्हटलं तरी काहीच हरकत नाही आहे त्यांना. आणि माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहेत आणि ते माझ्यासोबत नेहमीच असणार आहे. आणि झाले बहुतेक जास्त मिनिट झाले, सॉरी फॉर दॅट आणि थँक्यू व्हेरी मच.